नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात अध्याय नंबर 23 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांनी जे सांगितले ते असं: धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार सागर तरून जा. पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असं काहीही नसतं. त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळा असतो. अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतरार्थ आणि गूढ रहस्य अंतःकरणात स्फुरते. एवढ्या 2 ओळीमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांनी भक्तांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. भक्त, मी वारंवार सांगतो त्याप्रमाणे, फक्त बोटं फिरवण्याचा सुंदर असा कार्यक्रम करतात. काय सांगितलं याचा विचार होत नाही आणि कितीही वर्ष सेवा करा, कितीही पारायण करा, कृपा प्राप्त होऊ शकत नाही आणि होणार पण नाही. कारण हे ग्रंथ आहेत, हे तत्त्वज्ञानाने भरलेले आहेत. एकेका ओळीमध्ये नव्हे तर एकेका अक्षरामध्ये त्यांना भक्तांना बरंच काही सांगायचं असतं. बरेच ग्रंथ संस्कृतमध्ये होते. पूर्वी संस्कृतच ग्रंथ लिहिले जायचे, पण त्या प्रत्येक संस्कृत शब्दांमध्ये सुद्धा एक महान अर्थ दडलेला असायचा. त्या कालांतराने मग त्याचे मराठीमध्ये भाषांतर झालं. त्यात थोडी छेडछाड झाली, इकडे तिकडं गडबड अनेक ग्रंथामध्ये झालेली आहे. म्हणून ग्रंथ हे रोज एक पान फक्त वाचलं आणि त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला, तो भावार्थ समजू शकतो. आणि तो भावार्थ समजावा अशी श्रीपाद श्रीवल्लभांची इच्छा आहे. ग्रंथ वाचायलाच पाहिजे आणि त्यात जे महान अर्थ दडलेले आहेत ते समजून आपण आपल्या जीवनाला वळण द्यायला पाहिजे आणि आचरण करायला सुरुवात करायला पाहिजे. आचरण म्हणजे असे काही फार मोठ्या गोष्टी किंवा अवघड गोष्टी सांगितलेल्या नाहीत. धर्मासारखं वागा, ह्याचाच अर्थ चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा. पण लोकांच्या डोक्यात ते जात नाही आणि मग नंतर म्हणतात आम्ही अमुक केलं तमुक केलं, अजून आम्ही दुःखातून बाहेर पडलेले नाही. श्रीपाद श्रीवल्लभांना सांगायचं आहे की जे गूढार्थ तुम्ही समजून घ्या आणि गूढार्थ समजतात. शांतपणे रोज एक पान वाचलं आणि त्याच्यावर विचार केला तर काहीही अवघड नाही. श्रीपाद श्रीवल्लभांनी तर सांगितलं आहे या ग्रंथातील, म्हणजे श्रीपाद चरित्रामृत ग्रंथामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक अक्षर हे सत्य आहे आणि या ग्रंथाला अक्षर सत्य ग्रंथ म्हटलेलं आहे. ज्यांनी मनापासून वाचलं किंवा जे वाचणार असेल त्यांनी ठरवा रोज एक पान वाचायचं. पहा तुमच्या जीवनाचं इतकं प्रचंड सोनं होईल की तुम्हीच म्हणताल की हे अगोदर आपल्याला कळालं असतं तर आपल्या जीवनाचं फार अगोदर सोनं झालं असतं. हा ग्रंथ मी 2009 साली वाचला. रोज एक पान एक वर्षभर वाचत होतो आणि त्याच्यानंतर जे घडलं ते आज भाविकांना माहिती आहे. पिठापूरमध्ये श्रीपाद वल्लभांनी जागा दिली, चांगलं भवन बांधून घेतलं, चांगली लोकं येतात आणि सत्संग करण्याचं भाग्य मला लाभतं. तिथं आम्ही भजन करतो. म्हणून आपण हा ग्रंथ समजून घ्या आणि जीवन फार सोपं आहे. परमेश्वराला आशीर्वाद द्यायचा आहे, तो आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं फक्त आपलं काम आहे. आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लाखो रुपये लागत नाहीत. फक्त एक ग्रंथ आपण वाचा, एक पान वाचा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत कृपाळू आहेत, अत्यंत दयाळू आहेत. म्हणून त्यांनी या ग्रंथात जे सांगितलं आहे त्यांनी जे समजून घेतलं आणि ज्याला समजेल त्यांनी आपलं जीवन जिंकलं असं म्हणायला हरकत नाही, किंवा आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायला ही संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीचा फायदा करून घेतला असं म्हणायला हरकत नाही. श्रीपाद वल्लभांना शरण जा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप रोज आपल्या सोयीनुसार म्हणा आणि फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. बाकी जीवनात खोटं तुम्ही कितीही करा त्याचं तुम्हाला भोगावीच लागणार. त्यापेक्षा चांगलं वागलं तर तात्काळ फळ मिळेल. आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी विस्तृत सांगण्याचा प्रयत्न केला. फार काही असं मला ज्ञान नाही, परंतु सांगता आणि वाचता जे सुचतं ते 4-5 मिनटात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही देखील श्रीपाद श्रीवल्लभांचीच कृपा आहे. अशीच कृपा माझ्यावर राहावी आणि माझ्यावर जी कृपा झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांवर कृपा व्हावी अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. ग्रंथात जे सांगितले ते अत्यंत सत्य असतं, फक्त समजून घ्यायला पाहिजे. यापूर्वीसुद्धा मी गुरुचरित्र ग्रंथाबद्दल काही
गोष्टी सांगितल्या आहेत, भविष्यात पण सांगणार आहे. श्रीपाद चरित्रामृत ग्रंथात जे सांगितलं आहे त्याचाही विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी अशीच शक्ती आणि असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावा अशी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.